तर हॅलो गायज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहे आज वॉटर हीटरमध्ये आज काय काय कंपोनंट आहेत आणि कशा प्रकारे पाणी गरम करते आज आपण खोलून बघणार आहे. आतमध्ये काय काय मसाला आहे आपण आज पूर्ण खोलून बघणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर मित्रांनो, हा हीटर 2000 वॅटचा पूर्ण कॉपरमध्ये आहे. त्याच्या हीटरचे टर्मिनल नट असतात ते तांबरण्यामुळे तुटून निघाल्यामुळं आपण हा एक्सपेरिमेंट करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याला सरळ करून घेतो. सरळ केल्यानंतर आतलं एलिमेंट जे असतं ते बाहेर काढायला व्यवस्थित येईल. पाण्याच्या क्षारामुळे याच्यावर खूप घाण आहे. हा हीटर म्हणजे मुख्य 3 वस्तूपासून बनलेला आहे. एक म्हणजे कॉपरची आउटर लाईन, दुसरी म्हणजे आतमध्ये जे आता निघेल ते व्हाईट पावडर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे नायक्रोम वायर जे पाणी गरम करायला मदत होते. या 3 वस्तूपासून हा हीटर बनलेला आहे. मित्रांनो, याची कमीत कमी लांबी कमीत कमी 1 मीटर भरते, म्हणजे 3 फूट भरेल एवढी लांबडी, एवढा लांबडा रॉड आहे. तुम्हाला मी मोजून दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी मोजून दाखवतो त्याची लांबी किती आहे. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7, हे जवळजवळ 1.5 मीटर याची लांबी आहे मित्रांनो. तर आपण बघणार आहे याच्या आतमध्ये काय काय आहे आणि पाणी कसं गरम करतंय. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर मित्रांनो, याची एक पकड घेऊन याचं खूट काढतो पहिल्यांदा. माझ्या हिशोबानं पुढे याला कशाच तरी आतमध्ये वेल्डिंग केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कापसासारखं काहीतरी आतमध्ये पॅकिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये एलिमेंट आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता हे मी पॅकिंग काढलेलं आहे. हे मी पॅकिंग इथलं काढलेलं आहे, क्लिअर करतो. तर आता तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये काय असतं ते. तर शेवटपर्यंत बघायचं. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता पांढरी पांढरी काचाची मातीसारखी, म्हणजे काचेच्या पावडरसारखी पावडर निघाली. तर मित्रांनो, ही पाईप लांबडी असल्यामुळं त्याची काय माती निघते, म्हणून मी त्याला मधून कट करतोय. त्याला आपण बोल मधून कट करून काय निघतं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता मी मध्ये कट केलेलं आहे. तर याच्यामध्ये मला बारीक असे तार दिसायला लागले. तर तुम्हाला मी दाखवतो. हे तुम्ही बघू शकता, हे स्प्रिंग टाईपमध्ये दिसतं याच्यामध्ये. त्याला मी तोडतो मधून. आता बघूया मधून निघते का याची माती.
तर मित्रांनो, वॉटर हीटरच्या अर्ध्या पाईपमधून कमीत कमी अर्धी मूठ पावडर निघालेली आहे. तर ही पावडर कशाची असते हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. जे वॉटर हीटरच्या कॉपरच्या पाईपमध्ये जे गरम होतं, म्हणजे गरम पाणी जे होतं, तिचे ती आतमध्ये जे स्प्रिंग असते ते नायक्रोम तार असते, ते 3 धातूपासून बनलेली असते. ती जी तार असते ती क्रोमियम, निकेल आणि आयरन हे 3 पदार्थ मिक्स करून तार बनलेली असते. त्याच्यामुळे ती तार असते पूर्ण मजबूत बनते. इतर कोणतीही कॉपरची किंवा कोणतीही जर तार जर आपण डायरेक्ट AC करंटला लावली तर ते 2 ते 3 सेकंदामध्ये मेल्ट होते. पण ही तार असते ते एकदम मजबूत असते. यामध्ये तुम्हाला जे पांढरे पावडर पडताना दिसते ना, ते स्प्रिंग आणि कॉपरमध्ये इन्सुलेटर म्हणून काम करते. त्यामुळे कोणताही करंट लागत नाही किंवा काय होत नाही. थोडाफार लिकेज करंट राहतो हीटरमध्ये, पण ते जर इन्सुलेटर जर जागेवरून हल्लं किंवा क्रॅक झालं तर पाण्यामध्ये करंट उतरतो आणि आपल्याला करंट लागत असतो. तर पूर्ण हीटर खोलल्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकताय. तर हीटरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून कमीत कमी 3 इंची अंतरावर एक आयरनचा रॉड आहे. त्या आयरनच्या रॉडपासून पुढे स्प्रिंग काम करते. म्हणजेच मित्रांनो, ही जी नायक्रोम वायर जी आहे याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त असतो आहे. हे तुम्ही बघू शकताय ही किती लांबडी वायर आहे. ही अशाच प्रकारची वायर आपल्या घरामध्ये ही गिझर असतो आहे त्या गिझरमध्ये असते, किंवा इंडक्शन शेगडी असते स्प्रिंग टाईपमध्ये, त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारची कॉईल असते. आणि कमीत कमी ही पांढरी जी पावडर दिसते हे कमीत कमी एक वंजभर पावडर निघाल्या. तर ही कशाची पावडर आहे हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या नवीन टॉपिकमध्ये.